नमस्कार. या सत्रात आपण ओव्हरलॉक मशीनचे पार्ट्स शिकणार आहोत. या सत्राच्या शेवटी तुम्ही ओव्हरलॉक मशीन, ओव्हरलॉक स्टिचेसचे प्रकार आणि ओव्हरलॉक मशीनचे मुख्य पार्ट्स या गोष्टींबद्दल माहिती घेऊ शकाल. ओव्हरलॉक मशीन विशिष्ट कारणासाठी वापरली जाते. कपड्याच्या काठांना फिनिशिंग करणे आणि कधीतरी 2-3 कापड सीमिंग शिवण्यासाठी त्याचा वापर होतो. ही क्लास 500च्या आत येते, म्हणजे धाग्याच्या एक किंवा अनेक गटांनी स्टिचेस तयार होतात. याच्या धाग्यांचा किमान एका गटाचा लूप मटेरियल किंवा कापडाच्या काठांमधून जातो. हा याचा सामान्य गुणधर्म आहे. सामान्यतः ओव्हरलॉक शिवणयंत्र खूप वेगाने चालतात. त्यांचा वेग 1000 ते 9001 RPM इतका असतो. कारखान्यांमध्ये काठ नीट करण्यासाठी, हेमिंग आणि सीमिंगसाठी त्यांचा वापर होतो. सजावट, मजबूती आणि नव्याने टाका घालण्यासाठी ओव्हरलॉक स्टिचेस वापरतात. ओव्हरलॉक मशीन सामान्यतः 1, 2, 3, 4 किंवा 5 धाग्यांच्या फॉर्मेशन्स तयार करतात. प्रत्येक फॉर्मेशनचा विशिष्ट वापर आणि फायदा आहे. 1 थ्रेड ओव्हरलॉक कापडाच्या फिनिशिंग करता कपड्यांच्या तुकड्यांच्या टोकापासून टोकापर्यंतचे सीमिंग किंवा बट सीमिंग. 2 थ्रेड ओव्हरलॉक स्टिच टाईप 503. या मशीनला एक सुई आणि एक लूपर असतो, ज्याचा उपयोग काठ नीट करणे म्हणजे एजिंग आणि सीमिंगसाठी होतो. विशेषतः विणलेल्या सीम काठांना फिनिशिंग, सपाट लॉक सीम्सना शिवणे, इलॅस्टिक शिवणे आणि लिनर्जीला लेस लावणे तसेच हेमिंग करणे यासाठी वापर होतो. रोल्ड हेम शिवण्यासाठी याचे स्टिचेस हवे तसे करता येतात. 3 थ्रेड ओव्हरलॉक स्टिच टाईप 504. मशीनला एक सुई आणि 2 लूपर्स असतात. सीमिंगसाठी आणि डेकोरेट करण्यासाठी विणलेला भाग किंवा विणलेले कापड सीमिंग करण्यासाठी याचा वापर होतो. हे सीमिंग सर्वसाधारणपणे सगळीकडे आढळते, ज्यामध्ये सीमिंगमध्ये उत्कृष्ट स्ट्रेच आणि पूर्वस्थिती येतात. यात दोन्ही बाजूंनी स्टिचेस एकसारखीच दिसतात. 4 थ्रेड ओव्हरलॉक मशीनमध्ये 2 सुया आणि 2 लूपर्स असतात. ही चेन स्टिच म्हणजे साखळी टाका किंवा सेफ्टी स्टिच शिवते. डेकोरेटिव्ह काठ आणि सुबकता, 2 वेगळ्या कापडांचा जोड असणारा म्हणजे सीमिंग, जास्त दबाव असणारा भाग, मॉक सेफ्टी स्टिचेस यांच्यातली लवचिकता टिकवून अतिरिक्त मजबूती देते. विणलेल्या आणि मागावरच्या अशा दोन्ही प्रकारच्या कापडासाठी वापरला जातो. हे मशीन 2 थ्रेड किंवा 3 थ्रेड अशा दोन्ही प्रकारच्या ओव्हरलॉकमध्ये रूपांतरित करता येते. 5 थ्रेड ओव्हरलॉक या मशीनमध्ये 2 सुया आणि 3 लूपर्स असतात. यात 2 धाग्यांची चेन स्टिच तयार होते, ज्याला 3 धाग्यांनी ओव्हरलॉक केलेले असते. डावी सुई आणि खालील लूपर 2 धाग्यांची चेन स्टिच बनवते. स्टिचच्या प्रत्येक युनिट करता त्याच्या लांबीच्या 20 पट अधिक लांबीचा धागा लागतो. ओव्हरलॉक मशीनद्वारे सीम अलाउन्सचे रॉ एजेस नीट आणि सुबकपणे बंद करण्यासाठी हा एक जलद पर्याय आहे. ओव्हरलॉक मशीनचा वापर कापडाचे 2 तुकडे एकत्र शिवण्यासाठीही होतो, उदाहरणार्थ विणलेले कपडे. ही मशीन कडा कापून त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम एकाच वेळी करते. ओव्हरलॉक मशीन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये मिळते, पण सगळ्यांचे मूळ सारखेच असते. इथे दाखवण्यात आलेले मशीन 3 थ्रेड ओव्हरलॉक मशीन आहे. यामध्ये 2 सुऱ्या म्हणजे नाईफ असतात. एक वर खाली होणारी अप्पर नाईफ आणि दुसरी जागेवर असणारी लोअर नाईफ. कापडाच्या धागे निघालेल्या कडा म्हणजे काठ कापून या नाईफ्स त्यांना फिनिशिंग देतात. याचे प्रमुख भाग असे आहेत: निडल बार, ऑइल विंडोची साईड ग्लास आणि हँड व्हील. स्लाइड कव्हर, सुई करता टेन्शन सेट, क्लोथ प्लेट, फीड रेशो, प्रेशर फूट, प्रेशर फूटचं प्रेशर नियंत्रित करण्यासाठी, थ्रेड कटर, सुई म्हणजे निडल, लोअर आणि अप्पर नाईफ,
लोअर आणि अप्पर नाईफची धारदार बाजू एकमेकांच्या समोर येईल आणि त्यांच्या हालचालीने कापड कापले जाईल अशा रीतीने बसवलेल्या असतात. सुरीच्या धारदार कडा एकमेकींपासून 0.5 ते 1 मिलीमीटर इतक्या जवळ असतात. ओव्हरलूक मशीनला 2 फीड डॉग असतात. मेन फीड डॉग आणि डिफरेन्शियल फीड डॉग या दोघांच्या पातळ्या एकमेकांइतक्याच म्हणजे समान हव्यात. त्यांच्या बोल्टने त्यांची उंची कमी जास्त करता येते. फीड डॉगची उंची कापडाच्या जाडीनुसार कमी जास्त करावी. 1 मिलीमीटर पातळ कापडासाठी, 1.3 मिलीमीटर मध्यम जाड कापडासाठी आणि 1.5 मिलीमीटर जाड कापडासाठी निडल प्लेटच्या वर वाढवणे. फीड डॉगचे दाते फीड रेशो नट रेग्युलेटर वाढवतो किंवा कमी करतो. कापडाला शिरिंग म्हणजे चुण्या करणे, स्ट्रेचिंग स्टिचेस करता याचा उपयोग होतो. आता ओव्हरलॉक मशीन कात्री, स्क्रूड्रायव्हर, ट्रिमर, धागा आणि फॅब्रिकचा वापर करून एक टास्क करूयात. ओव्हरलॉक मशीनचे महत्त्वाचे भाग ओळखणे हा टास्क आहे. ऑइल विंडो ग्लास ऑइल टँकमधल्या तेलाची पातळी दाखवण्यासाठी याचा वापर होतो. बॅलन्स व्हील बॅलन्स व्हीलवर स्टिचच्या लांबीचे तपशील दिलेले असतात. साइड प्लेट लूपरमध्ये धागा भरल्यावर आणि शिवण्याच्या दरम्यान प्लेट पूर्ण बंद आहे ना याची खात्री करा. टेन्शन डिस्क 5 थ्रेड ओव्हरलॉकसाठी 2 निडल थ्रेड टेन्शन डिस्क आणि 2 लूपर टेन्शन दिलेले असते. प्रेशर फूट प्रेशर नॉब फॅब्रिक किंवा कापडानुसार प्रेशर फूट नॉबचा वापर करून टेन्शन कमी जास्त केले जाते. प्रेशर फूट कापड धरून ठेवण्यासाठी आणि फ्लाय हलू नये याकरता आवश्यक ते प्रेशर देण्यासाठी. फीड डॉग वेगवेगळ्या प्रकारचे फीड डॉग बसवलेले असतात. नाईफ सुईच्या खाली सुऱ्यांची पाती बसवलेली असतात. ते रॉ एजेस म्हणजे कच्च्या कडा कापतात आणि त्यानंतर शिवणकामाला सुरुवात होते. आता आपण ओव्हरलॉक मशीनचे पार्ट्स या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला ओव्हरलॉक मशीन, ओव्हरलॉक स्टिचेस आणि ओव्हरलॉक मशीनचे मुख्य भाग ओळखणे या गोष्टी माहिती झाल्या असतील.